सो फार आपण कोणकोणते कंपाऊंड कंप्लीट केलेले आहेत एकदा थोडंसं रिवाइज करून घेऊयात अँड देन वी विल मूव्ह फॉर दी टुडेज रिमेनिंग कंपाऊंड्स. आजचे जे समास उरलेले ते आपण आज बघूया. मग सर्वप्रथम आपण बघितलं तत्पुरुषांमध्ये द्वितीय तत्पुरुष समास. कुठला समास बघितला आपण? द्वितीय तत्पुरुष समास. राईट. द्वितीय तत्पुरुष मध्ये तुम्हाला करायचं काय होतं? सूत्र दिलेलं होतं, द्वितीयाश्रितातीत गमनगतापन्न पतित प्राप्ताधीना रूढ. राईट. त्यानंतर तृतीय तत्पुरुष समास होता तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकल युक्त. यांपैकी एंडिंग जर असतील तर तो समास होईल तृतीय तत्पुरुष. राईट. त्याच्यानंतर सपोज यांनी एंडिंग नसेल, तृतीया समसमान सहित सदृश संपन्न तुल्यहीन रहित वर्जित विकल युक्त, याना एंडिंग नाही आहे, बट इफ दॅट कंपाऊंड वर्ड इज डिझॉल्व विथ द हेल्प ऑफ ने ईशी द्वारे, त्या केसमध्ये म्हणजे चिंताकुलह. चिंताकुलह मध्ये दोन शब्द आहेत, चिंता आणि आकुलह. पण इथे एंडिंग मध्ये सम समान सहित सदृश संपन्न वगैरे असं काही कोणी आलेलं नाही. परंतु त्याचा विग्रह कसा होतो? चिंतेने व्याकुळ, चिंतेद्वारे व्याकुळ. बरोबर. ने ईशी द्वारेने जर विग्रह झाला तर तो समास होईल तृतीय तत्पुरुष. देअर आफ्टर चतुर्थी तत्पुरुष. चतुर्थी तत्पुरुषामध्ये सूत्र काय सांगितलंय? सूत्र तिथे नाहीये. काय विग्रह सांगितलाय? साठी. इफ कंपाऊंड वर्ड इज डिझॉल्व विथ द हेल्प ऑफ साठी. विश्राम स्थानम तुम्हाला उदाहरण सांगितलेलं होतं टेक्स्टबुक मध्ये, जे निवास स्थानम एक उदाहरण आलेलं आहे तिथे हे होईल चतुर्थी तत्पुरुष. त्याच्यानंतर पंचमी तत्पुरुष समास आपण बघितला. पंचमी तत्पुरुषामध्ये ने ईशी ऊन हुन पासून. चतुर्थीमध्ये एंडिंग इन अर्थ जसं होतं तसं पंचमी तत्पुरुष मध्ये एकतर विग्रह होतो ऊन हुन पासून किंवा शेवटी येतो अनंतरम. त्यानंतर आपण पुढचा समास बघितला षष्टी तत्पुरुष. राईट. षष्टी तत्पुरुष विग्रह होतो चाचीचेने. सप्तमी तत्पुरुषामध्ये त इ आ किंवा आत्वर मध्ये. नय तत्पुरुषामध्ये सुरुवातीला अ न अन आलेला असतो. सुरुवातीला कोण आलेलं असतं? अ न अन. अ न अन काढल्यानंतर पुढच्या शब्दाला अर्थपूर्ण तो अर्थपूर्ण राहायला पाहिजे. ओके. आणि मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तिथे दुसरी अट लिहून ठेवा एक, तो उरलेला शब्द त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असायला पाहिजे. नय तत्पुरुषामध्ये एक ओळ आहे काढा. तुम्हाला मी एक ओळ जागा सोडायला सांगितली होती, आठवत असेल तर, की उरलेला शब्द अर्थपूर्ण असायला हवा. आता मी काय सांगतोय? तो उरलेला शब्द जो काही आहे तो त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पाहिजे. नसेल तर तो नय तत्पुरुष नाही होणार. प्लीज डू रिमेंबर. अ काढल्यानंतर सपोज पुढच्या शब्दाला अर्थ जरी राहतोय पण तो त्याचा विरुद्धार्थी नाहीये तर मग तो नय तत्पुरुष नाही होणार. काय होईल ते आपण नंतर बघूया. हे नय तत्पुरुषामध्ये नोट डाऊन केलं का? एक जस्ट मिनिट. रिमेनिंग वर्ड शुड, हा काय लिहून ठेवा, इंग्लिश मिडियम असाल तर रिमेनिंग वर्ड और रेस्ट ऑफ द वर्ड शुड बी, म्हणजे एकतर तुम्ही लिहिलं रिमेनिंग वर्ड शुड बी मिनिंगफुल एक, आणि दुसरं म्हणजे दॅट रिमेनिंग वर्ड शुड बी द अपोजिट ऑफ कंपाऊंड वर्ड. That remaining word should be the opposite of compound word. That remaining word should be the opposite of the composite, that compound word. मराठीमध्ये लिहित असाल तर उर्वरित शब्द सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असायला हवा. उर्वरित शब्द त्या सामासिक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असायला हवा. एक तर अर्थपूर्ण पाहिजे. असत्यम ज्यावेळी आपण उदाहरण घेतोय बघा ना, असत्यम, अ काढल्यानंतर शब्द कोणता राहिला? सत्यम. सत्यम हा असत्यमचा विरुद्धार्थी आहे का? अरे येस और नो? येस सर. हा, त्याच्यामुळे तो समास कोणता होईल? नय तत्पुरुष. सेम वे अनुपयोगी, आणखी एक उदाहरण आपण बघितलं होतं. अनुपयोगी, अन काढल्यानंतर शब्द काय राहिला? उपयोगी. अनुपयोगी म्हणजे राहिलेला शब्द उपयोगी. उपयोगी हा अनुपयोगीचा विरुद्धार्थी आहे का? येस सर. हो. येस सर. हा. नैके, नैके अनेक. अनेकच्या विरुद्धार्थी काय? एक. झाला, विरुद्धार्थी आहे. सो तो समास होईल नय तत्पुरुष. त्यानंतर आपण पुढचा समास बघितला होता प्रादि तत्पुरुष. प्रादि तत्पुरुषामध्ये उपसर्ग सुरुवातीला येतो. त्यातही प्रामुख्याने येतात 5. कोणकोणते? सुदूर आणि विनीर आणि सुदूर, प्रविनीर.
सुदूर प्रवीणीर. नीर हा जो उपसर्ग त्याचं एक उदाहरण राहिलेलं होतं. निर्द्वंद्व किंवा ऍक्च्युली नीरची जी उदाहरणं आहेत ना ती तुम्हाला प्रादी बहुव्रीमध्ये येतील. ही लिहू नका निर्द्वंद्व, ते पण बहुव्रीच जाईल. ओके. निर्विचार खूप सारी आहेत पण ती सगळी नय बहुव्रीमध्ये जातील. सो तो फक्त उपसर्ग म्हणून राहू द्या. नाही तत्पुरुषामध्ये तसे चारच हे महत्वाचे येतील. सुदूर आणि प्रवी. नीर येईल उपसर्ग पण तो प्रादी बहुव्रीमध्ये जाणार आहे. सो लिव्ह इट. त्याच्यानंतर आपण पुढच्या समासाला सुरुवात करणार होतो. ज्या विद्यार्थ्यांनी आता आधीचे 2 लेक्चर्स बघितले नसतील समासाचे, पार्ट 1 जो पब्लिक लेक्चर आहे आणि दुसरं पार्ट 2 जे प्रायव्हेट मध्ये तुम्हाला पाठवलेलं आहे, पार्ट 3 जे आहे आता त्याच्या पुढचं आहे. त्याच्यामुळे आधीचे जर 2 लेक्चर्स बघितले नसतील तर आय वुड रिक्वेस्ट की तुम्ही ते पहिल्यांदा बघा, त्याच्यानंतर मग हे लेक्चर बघा, जेणेकरून लिंक लागेल. बिकॉज एव्हरीथिंग इज इन चेन. चला पुढचा समास लिहिताय मग तुम्ही आता. उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष. उपपद तत्पुरुष कसा ओळखायचा थोडंसं आपल्याला नीट लक्ष द्यावं लागेल, कारण इथे असं खूप युक्त्या वाईज नाहीये, पण मी तरी पण प्रयत्न करून तुम्हाला जेवढं पॉसिबल होतोय तेवढ्या युक्त्या देतोय. उपपद तत्पुरुष म्हणजे काय माहितीये का? शेवटी क्रियावाचक शब्द आलेला असतो. शेवटी क्रियावाचक शब्द ends with a verb or ends with a word denoting verb. क्रियादर्शक काहीतरी शब्द तिथे शेवटी आलेला असतो, पण ते खूप जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जातं. म्हणून मी तुम्हाला ना एक सूत्र सांगतो, तेवढं पाठ करून घ्या. करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. करी कर ग ज ज्ञ स्थ द प जीव पाल उपपद. उपपद म्हणजे हे काही उपपद हे नाहीये, त्याचं समासाचं नाव आहे ते शेवटी टाकून दिलंय. करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. काय सूत्रपाठ करायचंय? करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. काय सूत्रपाठ करायचंय? करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. किती जणांचा पाठ झालं सूत्र? खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे. कमॉन. करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. किती वेळ लागतो एवढे एक ओळ पाठ करायला? कमॉन, हुड से. कोण बोलेल? करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. अरे एक लाईन पाठ करायला एवढा वेळ लागतो? बोल पत्की अंधार. करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. तुम्ही बघून बोलताय ना? नाही सर. नाही ना, बोल मग. ईशा. करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद. बघून की न बघता? न बघता सर. व्हेरी गुड. करी कर गजज्ञस्त दप जीव पाल उपपद हे कुठे येतील? अरे तत्पुरुष चालू आहेत ना, मग हे कुठे येतील? शेवटी क्रियापदाच्या. जे काही चालू आहे ना क्रिया, आता तत्पुरुषांमध्ये जे काही चालू आहे ते सगळं शेवटी चालणार आहे. ओके. हे सगळं एंडिंग मध्ये, उत्तर पदामध्ये. राईट. सो हे सगळं उत्तर पदामध्ये आले की समजून घ्यायचं की तो समास कोणता आहे? उपपद तत्पुरुष. सुक्ती सुद्धा पहिला श्लोक. 10वीचे विद्यार्थी, 9वीचे असतील तरी मी आता उदाहरण 10वीचे देतोय, बट ऍप्लिकेबल तुम्हाला पण आहे. बोला, सुक्ती सुद्धाचा पहिला श्लोक कोणता आहे? सगळ्यांनीच सांगायचं का रे? विद्यानामनरसरूपम. बोला बोला पुढे. प्रच्छन्नोत्तम विद्यानामनरस्य. एक्झॅक्ट. विद्या. मी का बोलायला लावला हा श्लोक? हा सर थोडासा समासामध्ये बोर होतं ना, त्यात उदाहरण गाणं असेल. म्हटलं की बरं वाटतं. करी. त्यात उदाहरण असेल. कोणत्या सर, 2 शब्दांसाठी मी भोगकरी. बोलायला लावलं? भोग. व्हेरी गुड प्रतीक्षा. भोग करी. आणि सुख करी. करेक्ट. आणि दुसरं सुख करी. आता मी एकच लिहितो कारण सगळ्यांची किती उदाहरण लिहिणार. भोग करी. आता ट्राय टू अंडरस्टँड. करी स्टँड्स फॉर कोणत्या धातूसाठी आलं असेल करी? माय गॉड. भूभव. काय? अरे भूक, भूताचा, कुत्र्याचा. काहीतरी तो लॉजिक लावा.
कोणत्या धातूसाठी करी आला असेल? अरे एवढे हुशार विद्यार्थी बसलेले लेक्चर मध्ये तरी सांगता येत नाही. हाईट झाली. करी किंवा कर हे कोणत्या धातूसाठी आलं असेल? हा एवढंही कळत नसेल तर मग गडबड आहे. अर्थाचा विचार कर ना. विद्या भोग करी, सुख करी, कोणत्या क्रियापदासाठी आलं असेल? अरे लिस्ट लिहून दिली ना तुमच्याकडे, तर प्रत्येक गणवाईज धातूंची लिस्ट लिहून दिली आहे ना. मग जर तुम्हाला धातूच गेस करता येत नाही, असं करायचं काय? भवत. परत तेच. अरे करी चाल भोग शब्दाचा काही संबंध नाही. मी करी वर्ण विचारतोय ना. क वर्ण इन धातू चालू. व्हेरी गुड. क्रू. क्रू. कसं कळत नाही रे? हा, क्रू धातू आलेला आहे. त्याचं स्त्रीलिंगी असलं की करी होतं, पुल्लिंगात कर रूप होतं. हे नदीप्रमाणे चालतात ना मग, दीर्घ इकारांत बनून. म्हणून बाकी काही नाही. पुल्लिंगात तेच रूप कर झालं असतं, म्हणजे सुख कर. आमचा प्रवास तुमचा प्रवास सुखकर हो. आमचा तर झालेलाच आहे, तुमचाही हो. सुख कर स्त्रीलिंगी असलं की करी होतं. ठीक आहे. म्हणजे धातू कोणता आला? क्रू. आता लक्षात ठेवा. काय करायचंय इथे? पहिल्या शब्दाची, आधीच्या शब्दाची वापरायची आहे प्रथमा. आधीच्या शब्दाची कोणती व्यक्ती वापरायची आहे? प्रथमा. भोग पुल्लिंगी ना, तो भोग असं म्हणतो आपण. आणि सुख नपुंसकलिंगी शब्द आहे, ते सुख, म्हणजे वन प्रमाणे चालेल, त्याच्यामुळे ते होईल सुखम. आणि काय करायचंय तुम्हाला? आणि काय करायचंय? लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एक वचनाचं रूप वापरायचंय. गेलं अर्ध्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरून गेलं. क्रियापदाचं लट लकाराचं प्रथम पुरुषाचं एक वचनाचं रूप वापरायचंय प्रत्येक वेळी. ती. हा, नुसतं ती लिहू? अरे क्रियापदाचं रूप लिहायचं. नुसतं प्रत्यय लिहून कसं चालेल? त्याचं रूप काय होईल? कुरुती का करोती? हा, पाठ करून घेतलाय ना. करोती कुरुतः कुरुवंती, करोशी कुरुथः कुरुथ. म्हणून मी ओरडून घसा खरडून सांगतोय, क्रियापद विचारची सिरीज पाठ करा, क्रियापद विचारची सिरीज पाठ करा, क्रियापद विचारची सिरीज पाठ करा. हा, असं एक मंत्र बनवून पाठव, रेकॉर्ड करून. क्रियापद विचारची सिरीज पाठ करा, क्रियापद विचारची. सकाळी आणि संध्याकाळी 101 वेळा, 108 वेळा बोलायचं फक्त. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तसं क्रियापद विचारची सिरीज पाठ करा, क्रियापद विचारची सिरीज पाठ करा. घरी मण्यांची माळा असेल ना, तुळशीच्या मनांची, घेऊन बसायचं सकाळी 108 वेळा दररोज. लाज नाही वाटत? हे कसं कळेल? मग आता तुम्हाला पटपट गेस होणारच नाही ना तिथे आल्यानंतर. जर सपोज तुमचं क्रियापदांचं व्यवस्थित अंडरस्टँडिंग, अजून तर सुरुवात आहे, थांबा, अजून व्याकरणाचे टॉपिक चालू होतील ना, वाच्य परिवर्तन, निंजंत वगैरे. मग रडायचं नाही. हा, आता आपल्याला कळत नाही. कसं कळेल? तुम्ही पाठच करत नाही तर. समासाचं नाव उपपद तत्पुरुष. त्याच्यानंतर ग वर्ण विधारण. अध्वगः है ना. तेनैव अध्वना गच्छन्, त्याच रस्त्याने. अध्व म्हणजे रस्ता. सांगा, ग वर्ण कोणतं क्रियापद चालू होतंय? व्हेरी गुड. एकच क्रियापद आहे आपल्याकडे, गम वर्ण. कुठलं? हे म्हणजे ग वर्ण. तसं पाहिलं तर महत्वाचं, गमगच्छ. राईट. आता इथे वापरावे लागेल तृतीय. रस्त्याने जाणारा. आता थोडस अर्थानुसार बदलेल बरं का. हे जे आधीच्या शब्दाचं रूप आहे ना, ते अर्थानुसार बदलेल. अध्वगह म्हणजे काय? रस्त्याने जाणारा. म्हणणे हा प्रत्येक कोणत्या विभक्तीचा आहे? तृतीय. मग अध्व शब्द जो आहे तो कोणाप्रमाणे चालेल? अध्वन. अनंत शब्द आहे 10वीचा, त्याच्यामुळे होईल अध्वना. करेक्ट. आणि गम धातूचं अंग काय बनतं? गच्छ. हा, लिहिल्यावर वाचूच शकतो कोणी पण. हा, आणि हे सांगितलं बरं का, प्रत्येक वेळी इति लिहित चला. एव्हरी टाइम ऍट द एंड आपल्याला काय लिहायचंय? इति. प्रत्येक वेळी उपपद तत्पुरुषचं हे विग्रह इतिने होईल. आता ज्याला हे माहिती नाही की गमचं अंग गच्छ होतं, त्याने टाळची पाय घ्यायच्या, विठ्ठल मंदिरात जायचं. भज गोविंदम भज गोविंदम. काय करणार आपण? धातूंची लिस्ट पाठ नाही केली, एवढे महिने वर्ष झाले शिकवून. आता तुम्ही जर पाठ नाही करत तर कसं कळणार ना.
गमचं अंग गच्छ होतं हे जर तुम्ही पाठच नाही केलं कसं कळेल ना की इथे हे गच्छ कसं काय आलं आणि हे गच्छ कसं काय झालं. देर इज नो वे. तुम्हाला आता ग वर्ण गच्छ कळालंच पाहिजे. त्याच्यावर नंतर पंकजम. पंकजम हे रूप आहे पंकजम, पण मूळ शब्द पंकज आहे ना. पंक म्हणजे चिखल. पंक म्हणजे काय? चिखल. आणि चिखलात जन्म होतो कुणाचा? बेडकाचा. कमळ. बेडकाचाही होतो. हा कमळ. बेडकाचाही होतो, पण लोटस. इथे पंकज कमळ शब्द म्हणून वापरला जातो. सांगा मग ज वर्ण तुम्हाला कोणाशी लिंक लागते? ज वर्ण कोणता धातू असेल? बघा हे आपलं सर जी जय. जय जी जय. जय. अजून जी जय. अजून शिक्षय. काय तुला काय रायमिंग वर्ड खेळायला लावलं काय इथे? जी जय ती म्हणते क्षीक्षय. बावळट. ज वर्ण क्षीक्षयचा काय काय हे संबंध? काही सांगायचं. उचलली जीभ लावली जाय होईल टाळूला. का सर? व्हेरी गुड दर्शन. नी नय जन जी जाय. जय. जन जनजाय. जी जय होतं मान्य आहे बरोबर, पण ते जाय होतं ना. जनजाय. जनच जाय झालंय. ठीक आहे. आणि चिखलात चिखलात जन्म होणारा. जनजाय म्हणजे जन्म होणं ना. सो धातू आहे जन. आणि जी जय सॉरी जनजाय परस्मय पदाचा आहे की आत्मनेय पदाचा आहे? लिहून दिलेलं आहे रे, सगळं लिहून दिलेलं आहे. क्रियापद विचार चौथा गण तुष ऋष प्रेष मन जन जाय सीदपद नश शमशाम्य शमशाम्य परस्मैपद. पाठमन तळ्या प्रश्न आत्मनेय होता. पदात लिहून दिलंय. त्याच्या पुढे आठवण. हे मन Sorry, आणि जन त्याच्या पुढे असा महिरपी कंस करून आत्मनेय पद लिहून दिलंय. कळालं ना मी का सांगतो की ती लिस्ट पाठ करा, लिस्ट पाठ करा. काय वेळ लागले का? काहीच कळत नाही मग इथे. काही उत्तर देऊन मोकळे होतात. आता परत चिखलात जन्म होणारा. बोला कोण? काय म्हटलं मी? चिखलात. कोणता प्रत्यय वापरला? आत. आत. पंचमी. आत म्हणजे कोणती विभक्ती आहे? पंचमी. अय, आत आत. सप्तमी. अरे लिहिलं ना. सप्तमी तत्पुरुषामध्ये प्रत्यय लिहिले ना रे. त ई आ आत वर काय हे? पंचमीला ऊन हुन पासून येतात ना. चिखलापासून जन्म होतो. नसलेली इज्जत काढायला लावून. चिखलात जन्म. आता काय सांगायचं? एवढं क्लिअर कट लिहिलंय ना रे. तृतीया म्हणजे ने ईशी द्वारे, चतुर्थी म्हणजे साठी, पंचमी म्हणजे ऊन हुन पासून, षष्टी म्हणजे चाकीचे, त ई आ आत वर मध्ये म्हणजे सप्तमी. कसं काय उत्तर देऊ शकता तर तुम्ही? पंक अकारांत शब्द आहे. तो चिखल म्हणजे देवप्रमाणे चालेल. मग देवची सप्तमी होते देवे, त्याप्रमाणे ते होईल पंके. मला कोणीतरी व्हॉट्सअपवरती हे टाकलं होतं, सर समास लेसन मधनच येतात का? समास लेसन मधनच येतात, बाहेरनं एकही येणार नाही. समास लेसन मधनच येणार, बाहेरनं विचारले जाणार नाही. सर असं विचारत होतं तुम्ही व्हिडिओ मध्ये, पहिल्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं ना, मी समजावताना तुम्हाला वेगवेगळे मी समजावताना तुम्हाला वेगवेगळे सांगितलेले उदाहरण आहेत. बट तुम्हाला जी विचारली जातील ती लेसन मधनच येणार. म्हणजे पद्य आणि गद्य दोघांमधनं येतील. नुसतं गद्य नाही, गद्य पद्य दोघांमधनं विचारले जातील. सरलार्थ लेखनमचे जे लेसन्स आहेत, म्हणजे संस्कृत नाट्यस्तबक किंवा वाचन प्रशंसा असेल, मानवता धर्म असेल, आणि आणखी एक कुठलं राहिलं, ते नदीचं कोणतं, नदी सुक्तम, ते असतील. ते वगळून जे लेसन्स आहेत, मग ते गद्य असो नाही तर पद्य असो, त्यातनच विचारले जाणार. सरलार्थ लेखनमचे जे लेसन्स आणि पद्य आणि गद्य, नदी सुक्तम मानवता आणि धर्म. नदी सुक्तम गद्यामध्ये सांगतोय, नदी सुक्तम आणि संस्कृत नाट्यस्तबक, पद्यामध्ये मानवता धर्म आणि वाचन प्रशंसा, यातनं विचारले जाणार नाही. सेम वे 9th जे कोणी विद्यार्थी असतील, तुमचे जे सरलार्थ लेखनमचे लेसन्स आहेत, त्या व्यतिरिक्त तुम्हाला समास करायचे, म्हणजे येणार ते टेक्स्टबुक मधनच आहे. हा, चिखलात जन्म होणारा. जनचं अंग होतं जाय. म्हणजे तुम्हाला नुसतं हे कळून फायदा नाही की जचं अंग, जचा धातू जन आहे, त्याचं अंग होतं जाय, आणि तो आत्मनेय पदाचा आहे. त्याच्यामुळे तीच्या जागी आपल्याला कोणता प्रत्यय वापरावा लागणार आहे? ते इथे अंते. इथे तर कंपल्सरी येतात शेवटी. हा, पुढचा प्रत्यय घेऊया ज्ञ. गुणज्ञ, अल्पज्ञ. तुम्हाला एक आलेला आहे ना रे शब्द. आता आपण मागे काय घेतलं इतक्यात? कुठलं एक पद्य घेतलं आपण? युग्ममाला. युग्ममालामध्ये आलाय ना असा एक शब्द ज्याच्या शेवटी ज्ञ येतो. मी तिला विद्यार्थी वगैरे सांगितलंय. ते एरंडाचं उदाहरण आलंय त्याच्यामध्ये, एरंडोपी द्रुमा येते.
यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्र अल्पधीरपि. नाही, तिथे कुठले तरी एक उदाहरण आलंय ना. नाही, युग्ममालामध्ये एक उदाहरण आलंय. पहिला श्लोक कोणता आहे? यथा चतुर् यत्र विद्वज्जन कनकं परीक्षन्ते यथा निर्गच्छन् चतुर्विधः छेदनादना हा, तापताडनैः तथा नाही नाही तथा ते नाही ते नाही चतुर्भिः दुसरं दुसरं तर यत्र यत्र विद्वज्जनो विद्वज्जन ते नास्ति पण यत्र नाही. विद्वज्जनो त्याच्यानंतर त्यानंतर सर यथा यदा किंचित् किञ्चिन्नोऽहं यदा द्वीप एव किंचिज्ञोहम. न्योहं सी, किंचिज्ञः. व्हॉट इज दिस किंचिज्ञः? किंचिज्ञः काय आहे? उपपद तत्पुरुष. सर्वज्ञ काय? सर्वज्ञ उपपद तत्पुरुष. हा, आता बघा, गुण जाणणारा. ज्ञ म्हणजे जाणणे ना. कोणता धातू असेल ज्ञ वर्ण? जानाति. ज्ञाजा ज्ञाजा. ज्ञाजाग्रह ज्ञाजा ग्रह गृह्ण. आणि बघा, गुण जाणणारा. मराठीत विचारा, काय जाणणारा? गुण म्हणजे गुण काय झालं? कर्म. म्हणजे त्याची कोणती विभक्ती येणार आहे? द्वितीय. समजतंय का मी इथे द्वितीयच का वापरतोय? गुण जाणणारा. काय जाणणारा? गुण. म्हणजे गुणज्ञ शब्दाचा अर्थ काय होतो? गुण जाणणारा. म्हणजे गुण जाणणारा. ज्ञचा अर्थ झाला जाणणारा. काय जाणणारा? तर गुण. म्हणून मग त्याची द्वितीय. एक गुण असू शकतो किंवा अनेक पण असू शकतात. तुम्ही गुणम पण लिहू शकता किंवा देवम देव देवानप्रमाणे गुणान पण लिहू शकतात. आणि ज्ञाजा ना हे नवव्या गणाचं विकरण आहे. लावला पुढे प्रत्यय, झालं आपलं उत्तर. सर्वज्ञ. सांगा बरं काय विग्रह होईल आता? सर्वज्ञ. तोंडी विचारतो आता. किती वेळ रे? बोलल्या बोलल्या जमलं पाहिजे, एवढं सोपं आहे. सर्वज्ञ. सर्वज्ञः हा, त्याचं उत्तर विचारतोय. सर्वज्ञः म्हणजे विग्रह काय होईल ते विचारतोय मी तुम्हाला. सर्वज्ञचा विग्रह तुम्हाला करायला आला तर काय कराल? सर्वम. व्हेरी गुड. सर्वम जानाति इति. सर्वचं अनेक वचन होतं, म्हणजे रूप वाईज होतं, पण सर्व म्हणजे नेहमीच बहुवचनात वापरलं जाणार. तसं म्हणजे जेव्हा रूप तुम्ही बनवाल ना, त्यावेळी सर्वम जानाति इति असं करावं लागेल. किंचिज्ञ मध्ये लक्षात ठेवाल, किंचित हे ऑलरेडी अव्यय आहे. किंचितची रूप बनत नसतात. आपण म्हणतो किंचित मीठ दे, किंचितची रूप बनतील का? नाही. किंचित ऑल द टाइम. सो ते तसंच राहील. किंचित जानाति इति. अल्पज्ञ. अल्पम, कारण अल्पचं काही बहुवचन नाही होत ना. थोडं, दोन थोडं, खूप, म्हणजे असं तीन थोडं, चार थोडं, असं काही नाही होत ना. सो अल्प इज ऑलवेज युज्ड इन सिंग्युलर. सो अल्पम जानाति इति असं होतं तिथे. त्याच्यामुळे ते इथे मी गुण अनेक असू शकतात, त्याच्यामुळे बहुवचन वापरले. अदरवाईज बहुवचन वापरायची काही गरज नाही. स्थ, हे खूप सारी उदाहरणं आहेत. स्थची तर खूप सारी उदाहरणं आहेत. ग्रामस्थ, देशस्थ, कोकणस्थ, खूप सारे शब्द आहेत ना. गृहस्थ, विद्वस्त. हा, सर विद्वस्त येईल का? हे काय आलं नवीनच माझ्या उभ्या आयुष्यात? मी पहिल्यांदा ऐकतो असं काही शब्द. विद्वस्त काय? मराठीत अर्थ करा बरं. ग्रामस्थ, गावात राहणारा. व्हेरी गुड. गावात राहणारा. सांगा मग आता गावाची कोणती विभक्ती येईल? गावात. गावात ते तर मी पण बोलतो. सप्तमी. 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 आणि गाव कोणाप्रमाणे चालेल? सरपंचाप्रमाणे सप्तमी. चालेल. अरे काय विचारतोय, उत्तर काय देतो? सप्तमी. देवाप्रमाणे नाही, ते गाव ना रे. ते गाव, तो गाव. वन प्रमाणे. वन प्रमाणे. वनची सप्तमी काय होते? वने. हा, मग ग्रामची काय होईल? ग्रामे. ग्रामे. हा, स्थच कोणता धातू आहे? सातिष्ठ. व्हेरी गुड. स्था आहे. तिष्ठती. त्याचं अंग होईल तिष्ठ. कळलं का? धातू काय, अंग काय, त्याचा इथे रेलेव्हन्स हो. काय? हो, पण पाठ नसेल तर काहीच नाही हो. पाठ नसेल ना तर काहीच नाही हो. काही कळणार नाही इथे उपपदला. उपपद कुणाला थारा देत नाही. काही युक्त्या बिक्त्या काही नाही. सर इथे कधी देवाप्रमाणे केलं असतं तरी पण बरोबर झालं असतं का? आलं असतं. रिस्क कशाला घ्यायची ना? कारण कधी कधी गडबड होऊन जाते. तुम्ही एखादा शब्द देवप्रमाणे चालून बसतात, जो वनप्रमाणे असतो. समजा इथे भोग आहे, तू बनवलं रूप,
तुम्हाला जर एक्झॅक्ट माहिती नसेल देव की वन, मग गडबड होऊ शकते एखाद्या ठिकाणी. सो मी त्या कुठल्या शब्दाप्रमाणे चालेल जेव्हा विचारतो तर एका वेळी एकच शब्दाप्रमाणे चालेल. रूप बनवलं इट्स फाईन, तृतीयेच्या पुढे ती सेम असतात, पण उत्तर देताना तर असं नाही मी विचार सांगू शकत ना की तो देवप्रमाणे पण चालेल असं. बघा पुढे नेक्स्ट एक्झाम्पल, जलदह. जलदह, अंभोदा बहवोपि सन्ति गगने सर्वेपि नैतादृशा. जलदह. दा. व्हेरी गुड. धातू येईल दा. हा दोन आहेत, दा यक्ष पण होतं आणि दा दद पण होतं. दोघांपैकी काही पण वापरू शकता तुम्ही. आता याच्यातली दोन पद कोणती, जल आणि द. द म्हणजे काय, अरे द म्हणजे काय, दा दा यच्छ. दा यच्छचा अर्थ काय होतो, देणे. 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 Right? देणे. मग जलद म्हणजे काय, लवकर देणे. जल देणारा. पाणी देणारा. Correct. जल देणारा, पाणी देणारा. पाणी देणारा. लवकर म्हणे, लवकर कशाला पाणी देईल कोण तुला, मरावं लागतं त्याच्यासाठी, लोक पाणी देतात. काय देणारा, पाणी देणारा. म्हणजे पाणी काय झालं, ही नदी. कर्म द्वितीया, आणि पाणी त्याची द्वितीया. जलम जलम यच्छति. ददाती किंवा यच्छती किंवा ददाती, दोघांपैकी काही पण लिहू शकता तुम्ही. जलम ददाती इति किंवा जलम यच्छति इति. त्याच्यानंतर पुढचा समास आहे प. खूप सारी आहेत. नीरस्त पादपै देशे एरंडोपी द्रुमायते. आहे का असं काही, कधी ऐकलंय, आहे का काही असं. येस सर. युग्ममाला. हा प वर्ण आपल्याला कोणता धातू आठवतोय, पा. पा दोन ठिकाणी पापी येतो. ब. पापी ब. हा आणि पापित. पापित. पा पिब, आणखी एक ठिकाणी पा धातू येतोय. पापित. पूज्य. पापित. पा पित हे तू त्याचं कबुलावीचं पा. रूप सांगतोय, त प्रत्यंत. या भावासना मा पा. दुसऱ्या गण परस्मय. दुसऱ्या गणात पण सांगितलंय, या भावासना मा पा. दोघांमध्ये काय फरक आहे सर, एक पहिल्या गणात येतो ना, एक दुसऱ्या गणात येतो. तर पा पिव म्हणजे पिणे. बरोबर. आणि दुसरा पा पा चा अर्थ काय, पा म्हणजे रक्षण करणे. करेक्ट. सामाम पातु सरस्वती, ती सरस्वती माझे रक्षण करो. इथे पाचा अर्थ रक्षण करणे. इथे आपल्याला कोणता अर्थ अपेक्षित, ऑब्विसली पिणे. पिणे. पाणी, हा. पादपह, पाद म्हणजे पाय. करा मराठीत अर्थ मग आता. पाण्याने पिणारा. पाण्याने पायाने पाण्याने पाणी. पिणारा. पाय धुवून पिणारा. पाय धुवून पिणारा. काय तुम्ही देवबाप्पा लागून झाले तुमचे पाय धुवून प्यायला, एवढे पुण्यवान लागले पाय धुवून प्यायला. नीरस्त पादपे देशे, जिथे झाडं नाहीयेत. पादप शब्दाचा अर्थ होतो झाड. पायांद्वारे पिणारा, पायांद्वारे. आता झाडाला काही एकच मूळ असतं का, एकच मूळ गेलंय पितय, बाकीचे काय आराम करताय, असं काही होतं का. पायांद्वारे खूप सारे असतात ना मुळं, मग त्याचं आपल्याला बहुवचन वापरायला लागेल. देवेन देवाभ्याम देवैहि तृतीया. देवैहि, त्याप्रमाणे आपल्याला काय म्हणायला लागेल, पादैहि. पादैहि. पायांद्वारे. पा पिब. पिबती. बोला माता काय येईल पुढे, पिबती इति समास होईल. उपपद कळतंय का रे, थोडं थोडं तरी काहीतरी असं. येस 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 येस. थोडं थोडं काय, हा कळेल बरं का कधीतरी. येस सर. धातू बितू पाठ करू मग काहीतरी होईल, काही होत नाही. जीव. जीव, एखादं उदाहरण, चिरंजीव. चिरंजीवी स्त्रीलिंगात होतं तेव्हा. धातू कोणता आहे, जीव स्वतःच. जी जय. नाही नाही नाही, जी असत, जी जय असतात तर त्याची वेलंटी पहिली असते. इथे जीव स्वतः धातू आहे, इथे द्वितीय आहे. ते चिरम म्हणजे दीर्घकाळ. चिरम हे अव्यय ना, त्याचं काही रूप नाही बनणार. मग झालं इथे कामच काय, चिरम जीवती ती. त्याच्यानंतर पालह. भूपालः. भूपालह, व्हेरी गुड. चौथ्या धड्यामध्ये आणखी एक आलंय, उद्यानपालह.
सांगा मग उद्यानपाल म्हणजे काय? आता मराठीत अर्थ काय कराल उद्यानपालचा? उद्यानला सांभाळणारा. उद्यान सांभाळणारा. काय सांभाळणारा? गार्डनर. ते बघा सांगितलं ना, इंग्लिश मिडियमच्या असेल म्हणजे शायनिंग नाही मारायची रिकामी. कळलं आता जे कोणी उत्तर दिलं. मी तुम्हाला का बरं बोललो होतो मागच्या लेक्चरमध्ये की इंग्लिशमध्ये भाषांतर नाही करायचं? का बरं सांगितलं होतं? कारण सरांना येत मराठीमध्ये नाही. थोडे अर्थ बदलतात. पूर्ण अर्थ बदलून गेला तो. अर्थ म्हणजे त्या अँगलने नाही. उद्यानपाल मीन्स गार्डनर इट्स ओके. समासाच्या अँगलने सगळंच संपलं. गार्डनर इज अ वर्ड ना. गार्डनर इज अ वर्ड, नॉट अ कंपाऊंड वर्ड. झाला मग विषयच मिटला. आता हा कंपाऊंडच नाहीये. गार्डनर एक शब्द झाला तो. जस्ट लाईक राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न गार्डनर शब्द म्हणून गेला ना तो. इट्स अ वर्ड, नॉट अ कंपाऊंड वर्ड. पण इथे मराठीमध्ये केल्यानंतर काय उद्यान सांभाळणारा. आता उद्यान आणि सांभाळणारा, मग सांभाळणारा हे क्रियापद. हा फायदा आहे मराठीमध्ये भाषांतर केल्याचा. इंग्लिशमध्ये करा तुमचं नशिबन तुम्ही. हा आपण जबाबदार नाही, मध्ये आपल्याला घ्यायचं नाही. मी सांगितलंय की ते तुम्ही हे केलं ना, त्याचं भाषांतर केलं की सगळंच मिनिंग खराब होणार. अर्धा बघा पादपह इट मीन्स ट्री. झाला विषयच मिटला. मग आता काय करणार तुम्ही समासाच्या मध्ये? हा आपण मराठी पायांद्वारे पिणारा तसं काही करा इंग्लिशमध्ये. पादपह सरळ सरळ कळतं ना इथे. उद्यान सांभाळणारा काय तर उद्यान, मग ते येईल द्वितीया. उद्यानम पालयती इति भुवम पालयती इति भूपालः. भू अनियमित चालणारा शब्द त्याच्यामुळे त्याचं द्वितीया होईल भुवम. ठीक आहे. हा पण एक चांगली गोष्ट आहे, याच्या बाहेर तुम्हाला, याच्या बाहेर इन द सेन्स या लिस्टच्या बाहेर करी कर गजज्ञ स्तद प जीव पाल उपपद, याच्या बाहेर उपपदची उदाहरणं नाहीये. सो रेस्ट अश्युअर्ड जे काही होईल ते इथूनच होईल. ठीक आहे, जे काही होईल ते इथूनच होईल. याच्या बाहेर तुम्हाला विचारलं जाणार नाही. तुम्ही 9वी मध्ये असा नाही तर 10वी मध्ये. उदाहरणं मी 10वीची घेतली आहेत, पण 9वीला सुद्धा ते ऍप्लिकेबल आहे. राईट. चलो, उपपद मध्ये कुणाला काही शंका कुशंका असतील तर विचारा. अदरवाईज नो. उपपद म्हणजे तत्पुरुषचा चॅप्टर आपण क्लोज करणार इथे. तत्पुरुष संपला आता. टोटल तत्पुरुष किती मग? अरे नंबर देत नाही का? 9. 9. म्हणजे आता आपण समास किती घेतले? 9 समास आपले झालेले आहेत. द्वितीय तत्पुरुष, तृतीय तत्पुरुष, चतुर्थी तत्पुरुष, पंचमी, षष्ठी, सप्तमी तत्पुरुष, नय तत्पुरुष, प्रादी तत्पुरुष आणि उपपद तत्पुरुष. तत्पुरुषाचा कार्यक्रम आवरला. नेक्स्ट समास पुढचा जो आहे तो आपण आता सुरू करूयात. दॅट इज ज्याचं उदाहरण एक तरी विचारलं जात, जात आणि जातच, तो आहे कर्मधारय समास. कर्मधारय शुद्ध लिहायचं, कर्म असं लिहायचं नाही. तेरे कर्म फुटे, अरे तो पहिले से ही फुटे, तो वाला नाही. कर्म लिहितात, र नाही तो रफार आहे. कर्मधार आहे. इथे लक्षात ठेवायचं 3 प्रकारचे संबंध येतात त्याच्यामध्ये. ते जे 2 शब्द आहेत म्हणजे समासामध्ये जी 2 पद आलेली आहेत त्याच्यामध्ये 3 प्रकारचे संबंध असू शकतात. एक सामान्य नाम विशेष नाम संबंध, सामान्य नाम विशेष नाम संबंध, साना विना मी त्यांना म्हणतो. इंग्लिशमध्ये लिहित असाल तर कॉमन नाउन प्रॉपर नाउन रिलेशन. इंग्लिश मीडियम कॉमन नाउन प्रॉपर नाउन रिलेशन, साना विना, सामान्य नाम विशेष नाम संबंध. ज्यांना हे कळणार नसेल साना विना त्यांनी पूर्ण लिहा, नाही तर परत नंतर आपण प्रश्न, सर तुम्ही ते साना विना काय सांगितलं होतं मला काही कळालंच नाही. फुल फॉर्म मध्ये लिहा, सामान्य नाम विशेष नाम संबंध. कळणार नसेल नंतर तर. आता सामान्य नाम विशेष नाम म्हणजे काय एवढं तर कळतं ना, की आता ते पण सांगायचं मी. समजतं ना? मग सांगा मग सामान्य नाम म्हणजे काय? कॉमन नाउन. मला ना ट्रान्सलेशन देत जाऊ नका रे, ते मलाही माहिती ना. कॉमन नाउन प्रॉपर नाउन मीच सांगितलं नाही इतक्यात. कॉमन नाउन प्रॉपर नाउन लिहा म्हणून. मला काय पर्यायी शब्द सांगायला बसवले तुम्ही? एक्झाम्पल देऊन सांगितलं तर चालेल का? एक्झाम्पल तर मी पण देतो ना, तुम्ही व्याख्या सांगा ना. एक्झाम्पल मला पण माहिती आहे. 10-15 मी पाठ केले आज सकाळपासून. गाव, मुलगा, मुलगी, नदी, पर्वत मी पाठ केले होते 5. अजून उरलेले 5 नाही आठवत आहेत. 5 आठवत आहेत. व्याख्या कळते का? व्याख्या व्हॉट इज कॉमन नाउन. नंतर ते उदाहरणामध्ये गडबड करतात. सर मला तर वाटलं होतं हे असं आहे. अरे 10वीत आहात ना, 5वी पासून शिकत असाल ना. पार्ट्स ऑफ स्पीच,
नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, वर्ब, त्यांच्या परत प्रजाती, कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍबस्ट्रॅक्ट नाउन, अमकं नेमकं. सांगा पटकन सामान्य नाम म्हणजे काय? बरं ठीक आहे, त्याच्या आधीचा व्यक्तीचं प्रश्न किंवा काय होता? वस्तूचं नाव म्हणजे सामान्य नाम. व्यक्तीचं किंवा वस्तूचं, आणि व्यक्ती वस्तू नसेल तर नाही, सर्वसामान्य सर्वसामान्य. आणि सर्व विशेष असेल प्लेस तर प्लेस. सर्व गुणधर्म. सर्व गुणधर्म. वा वा वा. पुस्तक कुठला सर्व गुणधर्म मध्ये तू सांग बरं बेटा. कसं काय डोक्यात तुमच्या म्हणजे व्याख्या डोक्यात गेलेल्या आहेत, मला खूप मोठं आश्चर्य आहे. ज्या नामापासून एखाद्या सामान्य व्यक्ती, वस्तू, पदार्थ इत्यादींचा बोध होतो त्याला काय म्हणणार? सामान्य नाम. सामान्य नाम. A word which indicates particular means general place, बरोबर, थिंग, जे मराठी मी तुम्ही बोललो, एक्सेट्रा. मग त्याच्यामध्ये सगळंच येऊन जाणार. सामान्य वर्गाचा बोध होतो तर त्याला आपण म्हणणार सामान्य नाम. मुलगा, मग कोणी पण. उदाहरण तुम्हाला माहिती आहे. व्हॉट इज प्रॉपर नाउन? विशेष नाम म्हणजे काय? विशिष्ट असे नाव. अजून अजून कोणी? व्यक्तीच्या किंवा जागेच्या विशेष नामाला. अजून विशेष नाम म्हणजे काय? बस एवढंच दोघांची व्याख्या. अजून नाही कोणी तिसरा? थिंग विच गिव्स अ स्पेसिफिक नेम. बोल प्रांजल. काहीतरी विशेष माहिती देणारा. तो विशेष नाम. आणि विशेष माहिती नाही दिली तर सामान्य नाम. ठीक आहे, आधीच्या दोघांनी सांगितल्या व्याख्या इनफ करेक्ट आहेत, राईट. एखादा विशिष्ट व्यक्ती, वस्तू, पदार्थ इत्यादींचा ज्यातनं बोध होतो त्याला म्हणणार विशेष नाम. आणि असे जेव्हा एकत्र येणार तेव्हा काय होणार? सर भांडण. कर्मधारय समास. कर्मधारय समास कर्मधारय होणार. समास. कर्मधारय समास होईल. हिमालय पर्वत. हिमालय काय? माउंटन. अरे माउंटनच्या विशेष नाम. पर्वताचं नाव आहे, प्रॉपर नाव. विशेष नाम. विशेष नाम. विशेष नाम. माउंटन म्हणे, सोडून बस त्याच्यावर. मग हिमालय काय? विशेष नाम. पर्वत काय? कॉमन नाम. सामान्य नाम. सामान्य नाम. मिळून काय तयार होतील? कर्मधारय समास. कर्मधारय समास. गंगा नदी. गंगा काय? प्रॉपर नाम. विशेष नाम. विशेष नाम. हा, नदी काय? सामान्य नाम. सामान्य नाम. एकत्र मिळून काय? कर्मधारय समास. कर्मधारय समास. आता लक्षात ठेव बरं का, ही गंमत लक्षात ठेवा, नीट कान उघडे ठेवून. तत्पुरुषांच्या बाबतीत आपण काय केलं होतं आठवतंय? विग्रह करताना जो तत्पुरुष असेल त्याच विभक्तीने त्याचा विग्रह करायचा. आणि विभक्ती पण कुणाची वापरायची? आधीच्या शब्दाची. आधीच्या शब्दाची. आता नीट लक्ष द्या. द्वितीया संपली, Previous word. तृतीया संपली, चतुर्थी संपली, पंचमी संपली, षष्ठी गेली, सप्तमी गेली, एक विभक्ती राहिली. प्रथमा. संबोधन. संबोधनाला विभक्ती म्हणून काउंट नाही. प्रथमा. प्रथमा राहिली. प्रथमा. मग आता बाकीच्या समासांमध्ये 99% केसेसमध्ये, आता हे थोडे वेगळे त्याच्यामध्ये, राईट, उपपदवाले वगैरे किंवा आणखी 2-4 समास आहेत ते वेगळे, त्यातनं सोडून द्या. पण 95% केसेसमध्ये तुम्हाला ही मी बोलतो ते लागू पडेल. इतर समासांमध्ये दोन्ही पदांची, दोन्ही, डबल टिबल चौबल अंडरलाईन, दोन्ही पदांची प्रथमा. झाला ना तुमचा विग्रहाचा प्रश्नच मिटला. तत्पुरुष म्हणजे विग्रह म्हणाल ना माझ्यासाठी विग्रह, तर मी काय करतो, 2 कॅटेगरीमध्ये त्यांना विभागतो. एक तर तत्पुरुष आणि जे तत्पुरुष नाहीयेत असे. विग्रह करताना म्हणजे समासांचे खूप सारे प्रकार असतील, पण माझ्या लेखी समासांचे 2च प्रकार आहेत. माझ्या लेखी समासांचे 2च प्रकार आहेत. कोणते? एक तत्पुरुष आणि जे तत्पुरुष नाहीयेत असे. का बरं हे 2 प्रकार केले मी? विग्रहाच्या अँगलने. कव्हर केले हे विग्रहाच्या अँगलने. कारण तत्पुरुषांमध्ये जो तत्पुरुष असतो त्या विभक्तीने त्याचा विग्रह होतो, आणि इकडे सरळ प्रथमा. त्याला 1-2 अपवाद आहेत, पण मोस्ट ऑफ द केसेस मध्ये प्रथमा. सो विग्रह करताना काय करायचंय आपल्याला? प्रथमा. विग्रह करताना काय करायचंय? प्रथमा. आणि समजा ते त्या म्हणजे विशेष नाम, त्या सामान्य नामाचं नाव असेल, पर्टिक्युलर नाउन असेल, तर मध्ये ना नाम शब्द वापरायला विसरायचं नाही. काय? नाम. म्हणजे बघा,
हिमालय पर्वत काय होईल विग्रह याचा? हिमालय नाम पर्वतः. हिमालय नाम पर्वत. सांगा गंगा नदीचा काय होईल मग? गंगा नाम नदी. हा, गंगा नाम नदी. का बरं? गंगा कोणाप्रमाणे चालेल? प्रथमा. माला. माला. माला माला माला. गंगा. हा, नाम आणि नदी कोणाप्रमाणे चालेल? नदी. स्वतःच. नदी. गंगा नाम नदी झाला विग्रह. सोपं आहे सेल्फ की नाही? सफिशियंट. सोपं आहे ना? येस येस. अरे हो तर म्हणत चला कमीत कमी. हो सर सोपं आहे. हो, सानामिना झालं. नंतर विवी, दॅट इज विशेषण विशेष संबंध, ऍडजेक्टिव्ह नाउन रिलेशन. विशेषण विशेष संबंध, विशेषण विशेष संबंध. बोला माता, विशेषण म्हणजे काय? विशेष नाम नामाबद्दल वेगळं, माहिती विशेषण देणारे. नामाबद्दल Word माहिती indication. सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. कोणी व्याख्या सांगितली? तर शुभम. शुभम. शुभम हुशार मुलगा आहे. विशेषण कोणतं इथे? हुशार. 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 कुणाबद्दल माहिती सांगितली? शुभम. शुभम बद्दल. काय शिकताय तुम्ही? उत्तर काय देता? लाज नाही वाटत आहे का? हुशार शब्द कुणाबद्दल माहिती सांगतोय? नामाबद्दल. शुभम ऑब्व्हियसली शुभम बद्दल सांगणार आहे, पण शुभम काय आहे? नाम. 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 नामाबद्दल Proper noun. विशेष माहिती सांगणारा शब्द. हा ठीक आहे, नावामधला प्रकार आपण म्हणूया. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आता शुभम मी दुसरं उदाहरण सांगतोय. तो हुशार मुलगा आहे. सांग विशेषण कोणतं बेटा? सर हुशार. सर हुशार नाही रे. सर तर आहेच सर. हुशार. विशेषण कोणते तेवढं सांग मला. सर हुशार. हुशार. हुशार, राईट. कुणाबद्दल माहिती सांगितली रे? सर्वनाम. सर्वनामाबद्दल सर्वनामाबद्दल तो सांगितली. वापरले. आता तू जी व्याख्या मला सांगितलीस की नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, मग आता या हुशारला आपण विशेषण नाही म्हटलं पाहिजे. पण नामाबद्दल कुठे सांगतोय माहिती? तू तर सर्वनामाबद्दल सांगतोय. सर ज्यावेळी आपण एका पॅरेग्राफ मध्ये वापरण्यात असणार आहे, त्यावेळी सारखं सारखं शुभम वापरण्याऐवजी तो ती अशी आपण वापरू शकतो. व्याख्येबद्दल, चल माझं बोलणं व्याख्येबद्दल चालू आहे. व्याख्या काय असली पाहिजे आपली सर्वनामाची? नाम व नाम व सर्वनामाबद्दल सर्वनाम. विशेष एक्झॅक्टली. माहिती. नाम अथवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. अरे 10वीत येऊन तुम्हाला हे शिकवायचं का? हा, विशेषण म्हणजे काय, विशेष नाम म्हणजे काय, सामान्य नाम म्हणजे काय. नाम अथवा सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचंय? विशेषण. नुसत्या नामाबद्दल नाही, नाम अथवा सर्वनाम पण त्याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह आहे. पुढचा प्रश्न, विशेष्य म्हणजे काय? ज्याच्याबद्दल माहिती दिलेली असते तो शब्द. एक्झॅक्टली. ज्याच्याबद्दल विशेषण विशेष ज्याच्याबद्दल माहिती माहिती सांगतं त्याला म्हणणार विशेष्य. विशेषण ज्याच्याबद्दल माहिती सांगेल ते विशेष्य. सुंदर फूल. सुंदर काय? विशेषण. 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 कुणाबद्दल माहिती सांगितली? फुलाबद्दल. फुल. फूल काय झालं? विशेष्य. विशेष्य. सो विशेष्य. सिंपल, सो सिंपल. बघा जरा. मधुर देश, कणखर देश, मधुर देश. मधुर भाषा, संस्कृत भाषा, मधुर भाषा. मधुर फलम. काय फरक आहे रे तिन्ही शब्दांमध्ये? पहिली गोष्ट, साम्य काय? फरक त्यानंतर जाऊ दे. साम्य काय तिन्ही शब्दांमध्ये? विशेषण. मधुर. देश. सगळ्यांचं विशेषण एकच आहे. काय? मधुरम, मधुर. फरक काय मग? सर त्यात काय, एकात मधुर, एकात देश Meaning आहे, एकात बदल. भाषा आहे, बदललंय. एकात- विशेष्य. हा, विशेष बदलले म्हणजे काय बदललंय विशेषाचं? विशेष बदलले दिसतं तिथे क्लिअर कट. विशेष बदललेलं आहे. अजून काय? सर लिंगांमध्ये फरक आहे. लिंग बदलले. विशेषाचं, विशेषणाचं नाही. विशेषण जे आहे, विशेष्य जे आहे, एक पुल्लिंगी आहे, दुसरं स्त्रीलिंगी आहे आणि तिसरं कम्प्लीट द सेंटेन्स नपुसकलिंगी. नपुसकलिंगी. नपुंसकलिंगी आहे. हा, तर मग आता जर आपल्याला कळायला पाहिजे, विशेषण पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे आणि नपुंसकलिंगी आहे. आता त्याच्यानुसार त्याचा विग्रह बदलत जाईल. पुल्लिंगी असेल तर तो सिंपल म्हणजे
झाला विग्रह, सोपा. कारण नियमानुसार काय आहे? विशेषाच्या लिंग वचन. सर आवाज नाही येते. सर स्क्रीन पण नाही दिसत आहे. हो सर. सर तुम्ही फ्रीज झाला. सर एंडिंग लक्षात ठेवा. सर आवाज येत नव्हता. हा, एक एंडिंग म्हटलं मी, लक्षात ठेवायला सांगितली. शेवटी अनंतरम आल्यास, शेवटी अनंतरम आलं ना, अनंतरम नाही, शेवटी अंतरम आल्यास देखील कोणता समास होतो? कर्मधारय. जसं भाषांतरम, देशांतरम, अनंतर आलं तर काय होईल? अनंतर अनंतरम आलं तर काय होईल? आवाज नव्हता सर. अनंतरम आलं तर काय होईल? शेवटी अनंतरम आलं तर काय होईल? कर्मधारय समास. अरे अंतरम आलं तर कर्मधारय होईल बेटा. अनंतरम आलं तर काय होईल? आवाज येत नाही माझा? विशेष संबंध. माझा आवाज नाही येते का? येतोय सर आता. अगोदर येतोय नव्हता. सर. झाला. ठीक आहे. मी विचारतोय की अनंतरम आलं तर काय होईल? अनंतरम आलं तर काय होईल? विशेष संबंध. आन्सर उत्तर देतात रे. अनंतरम आलं तर काय होईल? माय गॉड, अभ्यास करता की नाही? पंचमी तत्पुरुष मध्ये काय लिहिलंय तुम्ही? काय लिहिलंय पंचमी तत्पुरुष मध्ये? शेवटी अनंतरम. म्हणजे काय? मग मी विचारतो काय? झोपा काढत ऐकतात का लेक्चर? मी विचारतोय शेवटी अनंतरम आलं तर काय होईल? पंचमी तत्पुरुष. पंचमी तत्पुरुष. आणि शेवटी अंतरम आलं तर काय होईल? कर्मधारय. हे स्पेसिफिकेशन नाही कळायला पाहिजे आपल्याला? हे स्पेसिफिकेशन नाही कळायला पाहिजे? सगळे सारखंच. अंतर काय सर, अनंतर काय, चालू द्या ना. अनंतरम आलं तर पंचमी तत्पुरुष, अंतरम आलं तर, मी एवढं आठवणीने इथे का सांगतोय हे? तुम्हाला आठवतं ना सर, म्हणून सांगतो. कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको म्हणून. हा, कन्फ्युजन क्रिएट व्हायला नको म्हणून. हा, म्हणून आपल्याला इथे कन्फ्युजन क्लिअर करून घ्यायचंच कुठे? भाषांतरम, देशांतरम, फलांतरम, सगळ्यांच्या शेवटी अनंतरम आलाय. फरक काय? आधीचा शब्द वेगवेगळ्या लिंगाचा आहे. परत देववन माला की जय हो. माला प्रमाणे काय होईल इथे? हा, हे लक्षात ठेवा. स्त्रीलिंगी असेल तर म्हणणार तुम्ही अन्या माला. पुल्लिंगात असेल तर होईल देव प्रमाणे अन्य. आणि नपुंसकलिंगात असेल तर तद, कारण अन्य हे सार्वनामिक विशेषण आहे ना, ते तद प्रमाणे चालतं. म्हणजे अन्यद. तत् ते तानी प्रप्राण, त्यामुळे अन्यद. आणि मग काय? पुढचा शब्द बदलायचा नाही. मग आपण म्हणजे प्रथम येतच राहील ना. माला प्रमाणे भाषा, देव प्रमाणे देश, आणि वनम प्रमाणे फलम. अंतर काढून, हे बघा, शेवटी अंतरम आल्यास असं लिहा. शेवटी अंतरम आल्यास कर्मधारय समास होईल. आणि खाली लिहून ठेवा, विग्रह करताना अंतरच्या जागी इन्स्टेड ऑफ अंतर यूज द फॉर्म ऑफ अन्य प्रोनाउन. यूज द फॉर्म ऑफ अन्य प्रोनाउन अकॉर्डिंग टू द जेंडर. अकॉर्डिंग टू द जेंडर ऑफ द अर्लियर वर्ड. आधीच्या शब्दाच्या लिंगानुसार तुम्हाला अन्य शब्दाचं रूप वापरायचं. सोपं आहे, प्रॅक्टिस नाही होऊन जाईल केली तर.
चला पटकन तिसरा एक संबंध कर्मधारयाचा आणि मग आपण इथे थांबूया. कर्मधारयाचं गाणं संपेल. तिसरा आणि शेवटचा संबंध येईल इथे. हा आणि तसंच एक लक्ष, तिसरं सांगण्याआधी शेवटी तुम्ही अंतरम लिहिलं ना, तसंच एक लक्षात ठेवा, सुरुवातीला महा असं पण लिहून ठेवा. सुरुवातीला महा, शेवटी अंतर आलं तर कर्मधारय होईल, आणि सुरुवातीला महा आलं ना, महा, तरी पण तो कर्मधारय होईल. सुरुवातीला महा आलं तरी कोणता समास होईल सांगितलं? कर्मधारय. कर्मधारय. उदाहरण महाराष्ट्र. सांगताय का? महाराष्ट्र. व्हेरी गुड. अजून महोदय. महोदय. व्हेरी गुड. महाद्वीप. महाद्वीप. महाराजा. महात्मा. महापुरुष. हो, खूप सारे शब्द आहे. महाराजा. महापूजा. महाफलम. सर महात्मा होईल का? येईल ना, सांगितलं ना, येईल ना. महर्षी. हो हो हो, खूप सारे शब्द आहेत. फरक काय तिघांमध्ये? एक पुल्लिंगी आहे, दुसरा स्त्रीलिंगी आहे आणि नपुंसकलिंगी आहे. इथे रूपपाठ करा. पुल्लिंगी असेल तर म्हणायचं महान, भवत प्रमाणे चालतो ना, महत. स्त्रीलिंगात नदी प्रमाणे चालतो म्हणजे महती, आणि नपुंसकलिंगात जगत म्हणजे इथे होईल महत. पुढचा शब्द बदलायचा नाही, कारण ते ऑलरेडी प्रथम येते. महान राजा, महती पूजा, महत फलम, विशेषण विशेष आटोपलं. चला चला पटकन, चलो डन. तिसरा आणि शेवटचा संबंध. तिसरा आणि शेवटचा संबंध उपमान उपमेय संबंध असला तरी देखील कर्मधारय होतो. उपमान उपमेय संबंध असेल तरी देखील समास कोणता होतो? कर्मधारय. उपमान उपमेय काय हे माहितीये का? सांगावं लागेल. सर सांगायचं आता काय? सांगायला पाहिजे. हो, काय देवढं स्कूल मध्ये सांगितलं होतं पण खास समजलं नाही. हा, खास काही कळलं नाही. मी इथे काय खूप खास सांगतो. काय उपमा अलंकार ऐकलाय? उपमा अलंकार, रूपक ज्या अलंकार. शब्दाला उपमा दिलेली असते ते तुलनावर. उपमा, उपमान मराठीत येते. तुलना केली. बरोबर. आणि ज्याच्याशी तुलना केली असते. ते काय? टेबल येत अलंकार. होतो. ते अलंकार नाही रे, ते उपमेय. उपमेय. तुलना केलेली असते, थोडक्यात साधर्म्य दाखवून तुलना केलेली असते. हा, सीतेचे मुख चंद्रासारखे आहे. बरोबर, सीतेचे मुख चंद्रासारखे आहे. कुणाची उपमा दिली आहे? चंद्राची. चंद्र. चंद्राची. कुणाला दिली आहे? सीतेला. अरे ओम, सीतेला. सीतेच्या अख्खी सीता चेहऱ्याला. चंद्रासारखी आहे, गोल. चेहऱ्याला. तुरी राम ठेवेल का तुला धनुष्य म्हणून मागेला ना तुझ्या मुखाला. सीता अशी चंद्रासारखी काय नाही. सीतेच्या मुखाला दिली हो. आता एवढं तर कळायला पाहिजे दहावीत येऊन. मी सांगतो सीतेचे मुख चंद्रासारखे आहे. चंद्राची उपमा दिली आहे. कुणाला दिली आहे? सीतेच्या मुखाला दिली आहे बेटा. अख्खी सीता चंद्र, इमॅजिन तर कर कसं दिसेल. अरे भोपळ्या आठवण काही उत्तर देतात का रे? सीतेच्या मुखाला दिलेली आहे ना. सो ज्याची उपमा दिली तो उपमान, ज्याला उपमा दिली तो उपमेय. परत नाही सांगणार आता काय बोललो मी. ज्याला उपमा दिली तो उपमान, ज्याला उपमेय दिलं तो झालं, केलं कल्याण. हा, तुम्ही एकदम असं शिकवलेलं सगळं एकदम उलट शिकायला बसलेले का रे? मी सांगतो ज्याची उपमा दिली तो उपमान, ज्याला दिली तो उपमेय. लिहून ज्याची उपमा दिली तो उपमान, श्रीमान, यजमान. उपमान, ज्याची उपमा दिली, ज्याला उपमा दिली तो उपमेय. त्याच्या शब्दांमध्ये अडकण्याची काही गरज नाहीये.
लिहून द्या, काय लिहून द्या. ज्याची उपमा दिली तो उपमेय, सॉरी उपमान, पहिला शब्द उपमान. ज्याची उपमा दिली असं लक्षात ठेवायचं. चंद्र, मुख याच्यावर लक्षात राहील. याची पण एवढी काही गरज नाही. सिंपल तुम्हाला असं कळालं ना की तुलना झाली दोघांची. कारण असं आपले शब्द नाही विचारत तिथे, आपल्याला शब्द नसतो लिहायचा ना समासामध्ये. उपमान, उपमेय, संबंध, कर्मधारे आपल्याला कळालं तरी खूप आहे. हा इथे काहीतरी दिसतंय बरं का, असं एकाची दुसऱ्याला उपमा दिली. बघा, मुखचंद्र समजा शब्द आपण वापरला, मुखचंद्र, एवढं तर कळतं ना. हे बघा ना, आता द्वितीय तत्पुरुष सूत्र वापरून बघितलं आपण. द्वितीय, श्रिता, तीत, गमनगता, आपण तुम्ही वापरून बघा, सगळं होईल. द्वितीय तत्पुरुष, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, असं काहीच नाही होणार तिथे. मुखाला चंद्राची उपमा दिली आहे. मुखाला चंद्राची उपमा दिली. किंवा दुसरं उदाहरण, नरसिंह शब्द ऐकला, नरसिंह. येस. हो. नरसिंह म्हणजे काय? सिंहासारखा नर. राजा सिंह. सिंहासारखं सिंहासारखा अर्धा नर. नर अर्धा सिंह. सिंहासारखा राजा. राजा कशाला? नर आहे ना बाबा, माणूस. सिंहासारखा माणूस. माणूस. पुरुष व्याघ्र, पुरुष व्याघ्र. तो युद्धामध्ये सिंहासारखा लढला. युद्धामध्ये सिंहासारखा लढला म्हणजे लोकांना बुचकडच फिरत होते. पराक्रम हे त्याच्यातलं साधर्म आहे. सो सारखा तुलना केलेली असते त्याच्यामध्ये. सिंपल. मग आता करायचं काय? विग्रह करताना काय करायचं? इतकं सांगितलं ना रे, विग्रह करताना काय करायचं. तुम्ही असं एकदम असे प्रथमा वापरायची. प्रथमा वापरायची. आणि शेवटी लिहून ठेवा तिथे, विग्रह बरोबर प्रथमा प्लस शेवटी इव किंवा एव. इव म्हणजे सारखे आणि एव म्हणजे च. तुम्हाला जर असं म्हणायचंय की सीतेचे मुखचंद्र सारखे आहे, तर तुम्ही इव वापरा. आणि एव म्हणजे मराठीमध्ये लिहितो सारखे. तिथे वापरलं ते मार्क जातील ना? नाही नाही नाही, सारखे आणि च सांगतो. इव म्हणजे सारखे आणि च म्हणजे सीतेचे मुख चंद्रासारखे आहे, असं सारखे असा अर्थ व्यक्त करायचा असेल तर इव वापरा. आणि नाही ते मुख नाहीये, चंद्रच आहे, इतक्यात पिठात बुडवून काढलंय तोंड, असं काही नाही. तर तो समजून घ्या. मग त्या अँगलने आपण इव किंवा एव वापरू शकतो. पण तुम्ही अल्टरनेटिव्हली वापरलं तरी एवढा काही फरक पडणार नाही. बोला मग, मुखची प्रथमा. अरे कोणत्या लिंगातला शब्द आहे? कसं मुख? तो तोंड की ते तोंड? मुखम. ते तोंड. बघा, हे न कळाल्यामुळे गडबड होते. प्रथमा वापरायची आहे, पण त्याच्या आधी थोडी अक्कल पण वापरायची ना. तो मुख की ते मुख? ते मुख. मग वन प्रमाणे चालेल, पण चंद्र मात्र पुल्लिंग आहे. तो चंद्र म्हटल्यावर तो पुल्लिंगात जाईल देवप्रमाणे. मुखम चंद्र. मग असं कोणाला नको प्रश्न पडेल इथे अनुस्वार का दिला आणि इथे विसर का दिला. कॉमन सेन्स आहे. इट इज व्हेरी अनकॉमन. ऑल्दो नर पुल्लिंग आहे, देवप्रमाणे चालवला. सिंह पण पुल्लिंग आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये. नरह सिंह, तुम्ही इथे इव म्हणा नाहीतर एव म्हणा. आता एक मी सूचना देऊन ठेवतो, तेवढी नीट लक्षात ठेवा. मात्र डायजेस्ट मध्ये, नोट्स मध्ये कधी कधी काय झालेलं असतं, इव किंवा एव मध्ये वापरलेले असतात. आपण वापरायचे नाहीत, आपण शेवटीच वापरायचे. मध्ये का नाही वापरायचे ते सांगतो. कारण कधी कधी काय होतं, उपमेय आधी आलेलं असतं, उपमान नंतर आलेलं असतं, असंही घडतं. मुखचंद्र, चंद्रमुख असाही शब्द येतो. मग गडबड काय होऊन जाईल, समजा मुखम इव चंद्र म्हटलं, मुखम इव चंद्र, अर्थ बरोबर आहे. नाही सॉरी, चंद्र इव मुखम असं जर म्हटलं तुम्ही तर बरोबर आहे, चंद्रासारखी मुख. पण तुम्ही जर असं म्हटलात मुखम इव चंद्र म्हणजे काय, तोंडासारखा चंद्र, काळा कुट्ट अमावस्येचा. तोंडासारखा चंद्र म्हणायचं की तोंडासारखं चंद्रासारखं तोंड म्हणायचंय? चंद्रासारखं तोंड. तोंड. बरोबर ना. मग एक तर तुम्हाला त्याचा अर्थ कळायला पाहिजे. नाही तर सेफेस्ट वे काय, शेवटी लिहा, शेवटी लिहा. हा, आता तुम्ही जर असं लिहिलं नरह इव सिंह, माणसासारखा सिंह, मरतुकडा कुठला, असं नाही म्हणायचं ना, सिंहासारखा माणूस असं म्हणायचं. सो बेटर वे तुम्ही राईट डाऊन ऍट द एंड. डायजेस्ट वाले लिहितात कारण त्यांना कन्फर्म माहिती असतं, आपल्याला काही माहित नाही. शेवटी लिहा सरळ, सेफेस्ट. मार्क कधीच जाणार नाही. इव मध्ये लिहायचं नाही, जरी कुठे वापरलेलं दिसलं तरी. तुम्हाला कळालं नाही इथे उपमान उपमेय,
शेवटी लिहा, काही इश्यू नाहीये, काही इश्यू नाहीये, कधीच उत्तर चुकणार नाही. सो लेट स्टॉप हिअर. सर एक काही विचारायचं. प्रश्न? जरूर जरूर, एक काय सगळं विचारा, बोला. सर नरहा आणि सिंहा तुम्ही वेगळं लिहिलंय, ते एकत्र करून लिहिलं तरी चालेल ना? बाबा परीक्षेमध्ये ना विग्रहाला अर्धा मार्क असतो, एकत्र करून तो ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे, तू परत एकत्र करून लिहिणार. जॉन्सन अँड जॉन्सन एकत्र ऑलरेडी आहेच तिथे, आता तू एकत्र करून लिह. विग्रह वाक्याने लिखत, प्रश्न दिलेला आहे तिथे विग्रह लिहायचा आहे, आता तू एकत्र करून त्याचं करणार काय? अजून कळलं ना तुला? विग्रह म्हणजे वेगळे करा, आता तुम्ही परत एकत्र करून काय करायचं? सॉरी सर. एकत्र आहेच ना ऑलरेडी, म्हणून तर वेगळे करायला लावले. तर त्याला परत तू एकत्र लिहायचा विचार कसं शक्य आहे? घटस्फोट झाला, आता परत लग्न होणे नाही. बोला नेक्स्ट क्वेश्चन. संपले प्रश्न डायरेक्ट, चांगली गोष्ट आहे. अरे आहेत का काही प्रश्न? नो. नो सर. 9वीचे विद्यार्थी तुमचे समाज संपले की आहेत अजून? 9th स्टँडर्ड सर आम्हाला कसं माहिती काय अजून नसतीलही, आम्हाला काय माहिती, आहेत की संपले? समास आहे अजून की संपले? माहिती नसेल तुम्हाला, पण संपले. एक राहिला आहे फक्त, इतर द्वंद्व आणि समाहार द्वंद्व, तो पुढच्या लेक्चरला बघू आपण. 10वी मात्र अजून कंटिन्यू होईल, 1-2 लेक्चर तुम्हाला लागतील अजून, बरे बहुव्रीही वगैरे वगैरे तुम्हाला थोडंसं चालेल. 9वी मध्ये 2 समास राहिलेत, इतर आणि समाहार, तेवढे तुमचे पुढच्या लेक्चरला ज्यावेळी होतील त्यावेळी तुम्ही लेक्चर लिव्ह केलं तरी चालेल. पण लेट्स स्टॉप हिअर, इनफ फॉर द डे. चलो थांबूया. येस.